आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सेवा सुविधांसाठी रोटरी क्लब ऑफ टायगर यांच्या वतीने दिशादर्शक फलक, अपघातामध्ये बाधित झालेल्या रुग्णांसाठी स्ट्रेचर तसेच प्रवाशांना बसण्यासाठी बाकांची आसन व्यवस्था मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवासी सुविधांचे लोकार्पण करण्यात आले असून कल्याण पूर्व येथील पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना 1 किलोमीटर पर्यंतचा टप्पा पार करावा लागत असे. त्यामुळे वृद्ध महिला, अपंग व्यक्ती, गर्भवती तसेच लहान मुले यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामना करावा लागत असे. अशा प्रकारे होणाऱ्या प्रवाशांच्या त्रासाबद्दल विचार करून रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स यांनी अपघात झालेल्या रुग्णांसाठी स्ट्रेचर, प्रवाशांच्या विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था तसेच नवीन येणाऱ्या प्रवाशांसाठी दिशादर्शक फलकांचे अनावरण इत्यादी प्रकारची व्यवस्था करण्यात आली. या लोकार्पण सोहळ्यात कल्याण पूर्वेच्या भाजपचे आमदार सुलभा गायकवाड, नगरसेवक निलेश शिंदे, स्टेशन मास्तर HR मीना, सहाय्यक आयुक्त सविता हिरे, प्रकल्प प्रमुख विजय भोसले तसेच रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरचे अध्यक्ष भूषण कोठावदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कालिदास कदम, रोटेरियन विजय उपाध्यक्ष आशिष वाणी, नितेश कांबळे, संदीप चौधरी, प्रशांत हेडाऊ, आशा लीला फाउंडेशनचे अध्यक्ष विनय हेडाऊ, हॅलो प्रवासी टूर्स अँड ट्रॅव्हलचे सुनील वागळे, सुभाष मस्के, प्रमोद दिवेकर, सटाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित दिसून आली. यावेळी प्रत्येक मान्यवरांनी मार्गदर्शन करत सर्वांचे आभार मानले. रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर कल्याण पूर्वमध्ये विविध उपक्रम राबवते. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आम्ही इथे स्कायवॉकवरती, हा स्कायवॉक कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर स्कायवॉक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती त्याला स्टेशनला पोहोचायचं आहे तर 1.5 किलोमीटर अंतर त्याला पार करावं लागते. म्हणून ही नागरिकांची अडचण ओळखता आम्ही रोटरी क्लबने इथं 7 बेंच ठेवणार आहेत. कारण ज्येष्ठ नागरिक जे आहे किंवा इतर महिला आहे, लहान मुलं आहे, त्यांना हा स्कायवॉक स्टेशनपर्यंत जाण्याकरता त्यांची फार दमछाक होते. ती दमछाक होऊ नये, त्यांना आराम मिळावा याच्याकरता आम्ही ठिकठिकाणी बेंच ठेवणार आहे. 6 बेंच आम्ही आता इथं ठेवणार आहेत, जेणेकरून लोक तेव्हा आराम करतील आणि जातील स्टेशनपर्यंत. तसेच इकडे दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक लोक कुठल्या दिशेला जायचं आहे लोकांना कळायचं नाही. म्हणून आम्ही तर रोटरी क्लबतर्फे दिशादर्शक फलक लावण्याचं काम करत आहे. आणि तिसरं म्हणजे इथे आम्ही स्टेशन मॅनेजर मीना साहेब यांना विचारले की तुम्हाला काय कमतरता आहे, तर ते बोलले की आम्हाला स्ट्रेचर नाही आमच्याकडे. पण त्यांना एक आम्ही आता रोटरी क्लबकडून स्ट्रेचर पण त्याला भेट देण्यात आलेला आहे. हे तिन्ही उपक्रम आज आम्ही केले आणि आमचा हा उद्देशच आहे रोटरी क्लबचा की बेनिफिशरीपर्यंत आम्ही पोहोचतो. ज्याला गरज आहे, आज आम्ही काही एक कॅन्सर पेशंट आहे त्याला आम्ही 10,000चा चेक दिलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा गरज आहे समाजाला तेव्हा तेव्हा रोटरी क्लब पोहोचते. हे रोटरी क्लबचं ध्येय आणि उद्देश आहे. आणि सुनील कंपनी आणि या प्रशासनाला दोघांना मिळून आणि हा प्रेस व्यवस्था करावा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सातत्याने प्रयत्न करतो. आज बऱ्यापैकी हा कल्याण पुढेचा पूर्वी थोडासा गलिच्छ असायचा, गाणं असायची, पण आज सातत्याने इथं क्लिनिक असल्यामुळे बऱ्यापैकी आता इथं लोकांना दुर्गंधी अशी दिसत नाही. चांगलं असं काम या दोन्ही संस्थेच्या वतीने होत आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. मॅडम आपल्या आमदार आहे, सातत्याने सामाजिक कार्यामध्ये या सगळ्या मंडळांना मदत करत असतात. आज त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या असते त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रसिद्धी मोठे, सुभाष मासे असतील, कालिदास कदम असतील आणि हे सर्व सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी यांच्या माध्यमातून या कल्याणपूरमध्ये आज आम्ही या सगळ्या संस्थांना आधी शुभेच्छा देतो. आपल्याला जी जी मदत लागेल ती आम्ही पूर्ण देण्यासाठी प्रयत्न करू. आपण या चांगला उपक्रम केला कल्याण टायगरच्या वतीने आहे. कारण जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना जाण्यासाठी थोडा येण्यासाठी किंवा जाण्यासाठी दम लागत असतो, तर त्यांना कुठेतरी विसावून मिळावा या हेतूने आणि ते त्यांच्या मार्फत बेंचेस दिले जातात. तसेच आपले कल्याण पश्चिम पूर्वेला जो जाणारा मार्ग आहे तिथे त्यांचे ते फलक लावण्यात येणार आहे. असे ते आपले जो म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आहेत तिथे नेहमी कुठले ना कुठले उपक्रम करत असतात आणि जनतेची सेवा करत असतात. तर त्यांचे खरंच मी मनापासून आभार मानते. कारण कुठेतरी समाजासाठी आणि आपल्या नागरिकांसाठी जे आपण करतो आणि त्यांची सेवा करतो असे हे आपल्या इथे आहे कार्यकर्ते, त्यांचे मनापासून अभिनंदन. आणि असे त्यांच्याकडून असे उपक्रम
तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.